अच्छी तू लगती है अरे जब तू भड़क गोलियां अरे होती नहीं है हजम तू अच्छी तू लगती है अरे जब तू भड़क गोलियां आता जर तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनल वरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक वरती टोटल आपल्या चॅनल वरती मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं हळू क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचे आणि कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिंपली ते तुमचा जो बीट मॉड्यूल आहे इथून सिलेक्ट करायचं। मी मेटलमध्ये देईल तुम्हाला सिंपली तर सिलेक्ट करायचं तो बीट मॉड्यूल इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲड करायचं। ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं। तुम्हाला खाली थोडं येणार स्क्रोल करायचं आणि तुम्हाला एक्स्ट्रा कॉडीचं ऑप्शन सिंपली त्यावर क्लिक करायचं। आता इथे आपल्याला काय करायचं हा जो बीट मॉड्यूल त्यावरती क्लिक करायचं आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण 1 2 3 अशा बीट दिल्यात हे तुम्ही बघू शकाल की अशा बीट बदलले जातील। तर जेथून ह्या बीट चेंज होतील तिथं हा जो बीट मॉड्यूल इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट पाहिजे ते आपले कुठे चेंज होते पुढे आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करूया स्प्लिट करूया। त्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होते इथे बीट चेंज होते अशा प्रकारे। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं अशा प्रकारे आणि तो स्प्लिट करायचा। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिंपली हा जो बीट मॉड्यूलचे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता इथून आपले फोटो ॲड करायचे। इथे आपल्या सर्व बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे। तर मी एका बीटला फोटो ॲड करून दाखवतो त्यानुसार तुम्ही पुढचे जे बीट असतील त्याला फोटो ॲड करून घ्यायचे। तर सिंपली वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं खाली थोडं इथे स्क्रोल करायचं रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जो इथे फोटो आहे सिलेक्ट करून अशा वेळेस 2 बटन सेट करायचं आहे। सेम प्रोसेस प्रत्येक बीटला इथून म्हणजे अशा वेळेस फोटो इथून ॲड करायचे। तर मी काय करतो इथून सर्व बीट आहे ते सर्व फोटो इथून ॲड करून घेतो बीटनुसार तुम्ही पण घ्या। तर यातून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले ते सर्व फोटो इथून बीटनुसार इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिंपली यातनं इफेक्ट ॲड करायचे सर्व फोटोला। तर आता आपल्याला सिंपली पहिल्यांदा आपण ट्रान्झॅक्शन देऊन घेऊया। तर हे जे आपला 5 सेकंद आहे तिथलं पडतं त्याच्या मागचे जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो पेड आहे तुम्ही जर सिंपली इथून सिलेक्ट करायचं नाव तुम्हाला प्रत्येक इफेक्टची वरती मिळून जातील आणि जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च करून तो इफेक्ट इथून ॲड करायचा आहे। तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे संपूर्ण याच्यावर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुढचं ट्रान्झॅक्शन कसे यायचं आहे प्रोमध्येच तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लिप फिलचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनला आपल्या प्रोमधलाच 3D कार्टूनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपले ही जी इफेक्ट आहे सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढचं जे आपले ट्रान्झॅक्शन आहे त्या सोडायचं त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन कसे यायचं आहे ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि पुढच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्लाइज रिव्हलचा इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला आहे ना प्रोमधला ट्विस्ट ट्रनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। हे सर्व इफेक्ट इथून दिल्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रोटेशन ओपनिंगचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्प्लाइन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्प्लाइन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या इनमधला रिपीलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला सिंपली कंबोमधला बाउन्स 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्प्लाइन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कंबोमधला स्प्लाइन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या इनमधला सिंपली 3D पेज ट्रनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्याला ना सिंपली आउटमधला तोच इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे 3D पेज ट्रनचा इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। आणि हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्या पुढं आपल्या आउटमधला सिंपली रोटेशन क्लोजिंग हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा यायचं आहे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना सिंपली डेकोरेटचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे आणि हा जो आपला कबुतराचा इफेक्ट आहे तो म्हणजे सिंपली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिले जे आपले 4 फोटो आहेत 4 फोटोंना ठेवायचे ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते तुम्हाला 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुम्हाला ना सिंपली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथं सिलेक्ट करायचं नाही ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल ऑटोमॅटिक आपले 4 फोटोंना बसून जाईल। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो म्हणजे 5वा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला तिथे यायचे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून
पुन्हा डेकोरेटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये नक्की इफेक्ट मिळून जाईल गर्ल सिक्रेट्सचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि 5 सेकंदापासून शेवटच्या पुढेपर्यंत ह्याच्यापेक्षा लेंथ असेल ती न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.